हॅलो एव्हरीवन, आपण या व्हिडिओमध्ये सायन्स 2 चे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहे. तर चला सुरू करूया. फर्स्ट चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन मध्ये अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन्स आणि त्याच्यानंतर कनेक्टिव्ह लिंक्स, पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस, त्याच्यामध्ये फॉसिल्स काय इम्पॉर्टंट आहेत इव्होल्युशनच्या स्टडीमध्ये हे इम्पॉर्टंट आहे. डार्विनची थिअरी, लॅमार्कची थिअरी आणि डार्विनचे जे ऑब्जेक्शन्स आहेत का ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हेरिडिटरी मेकॅनिझम मध्ये जे चेंजेस येतात ना, तो वाला क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये दिलाय बघा. आणि व्हॉट इज हेरिडिटरी हा वाला क्वेश्चन करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय इम्पॉर्टंट आहे बघा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ते वाले क्वेश्चन. त्याचे डेफिनेशन एकदा वाचून जावा फक्त. ठीक आहे. आणि जर तुम्हाला टाइम भेटला तर ह्युमन इव्होल्युशन पण वाच. नेक्स्ट, आता सेकंड चॅप्टर मध्ये काय काय गिव्ह रिझन इम्पॉर्टंट आहे ते मी एकदा वाचून दाखवतो बघा. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिशन, तो वाला क्वेश्चन. हायर प्लांट्स अँड एनिमल्स परफॉर्म एनारोबिक रेस्पिरेशन, तो वाला क्वेश्चन. त्याच्यानंतर वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइज, तो वाला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आता एक्सप्लेन द 4 स्टेजेस ऑफ मायटोसिस, तो वाला क्वेश्चन. नेक्स्ट, एरोबिक रेस्पिरेशनचा जो चार्ट आहे ना एक्सरसाइज मध्ये दिलाय, ऑरेंज कलरचा चार्ट, तो चार्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अमिनो ऍसिडचा जो चार्ट आहे ना तो इम्पॉर्टंट आहे. ओसिन वाला, ऍक्टिन मायोसिन वाला चार्ट तो इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर विटॅमिन्स आणि त्याचे टाइप्स हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, विटॅमिन्स आणि त्याचे टाइप झालं. अजून मायटोसिस आणि मिओसिस याच्यामधला डिफरन्स आणि एरोबिक आणि अनएरोबिक याच्यामधला डिफरन्स लर्न करायचा आहे. हा, ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड चॅप्टर मध्ये जर आला आपण तर थर्ड चॅप्टर मध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल मधला जो डिफरन्स आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, तो वाला टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इट्स नॉट राईट टू कन्सिडर मदर रिस्पॉन्सिबल फॉर बर्थ ऑफ गर्ल चाइल्ड, तो वाला क्वेश्चन. डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे, डायग्राम डिस्प्ले होती तुम्हाला. नेक्स्ट, मेल हार्मोन टेस्टोस्टेरोन असतो, फिमेल हार्मोन एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतो. त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वरती ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येतील तुम्हाला, किंवा डायरेक्ट एक्सप्लेन करायला आणि डायग्राम काढायला विचारतील. मेल रिप्रोडक्टिव्ह वरती जर क्वेश्चन आला तर तो फक्त ऍक्टिव्हिटी बेस येणार, म्हणजे तुम्हाला सांगणार की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वरती हे जे फॉलोइंग क्वेश्चन आहे सॉल्व्ह करून दाखवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल वरती ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्न येईल तुम्हाला, की किती दिवसाची ही सायकल असते, त्याच्यानंतर कोणते कोणते हार्मोन्स इन्व्हॉल्व्ह असतात याच्यामध्ये, ते सगळं तुम्हाला द्यावं लागेल. ओके. ओव्ह्युलेशन कोणत्या दिवशी होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर माय फ्लावर इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, तो वाला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आयव्हीएफ, सरोगसी आणि स्पर्म बँक यांच्या डेफिनेशन एकदा वाचून जावा. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, तो पण तुम्ही लर्न ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर चॅप्टर 4 मध्ये काय काय, माय रोल अँड नीड इन द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, हे दोन्ही पण करायचे. त्याच्यानंतर व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी अँड 4 स्टेप्स टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी हा वाला क्वेश्चन. त्याच्यानंतर सिम्बॉल्स आणि मिनिंग्स, जे सिम्बॉल्स आहेत आणि त्याचे जे मिनिंग्स आहेत ते दोन्ही पण तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेड स्पेसीज, हे 4 स्पेसीज फक्त जे क्लासिफिकेशन आहे ते नाही करायचे, तर त्यांचे एक्झाम्पल्स पण करायचे, कारण की एका वर्षी एंडेंजर्ड स्पेसीजचे एक्झाम्पल्स पण विचारलेले आहेत स्पेशल फ्लो चार्ट काढून. त्याच्यानंतर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन ऑन ह्युमन बिंग्स हा वाला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आणि त्याचे टाइप्स, हा रेअर क्वेश्चन पण ठीक आहे, करून ठेवा. आणि सेक्रेट ग्रुप्स, तो वाला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आता चॅप्टर 5 वरती जर गेलो आपण तर सगळ्या टाइपचे फ्लो चार्ट करून ठेवायचे.